म्हणजे उमेदवार निवडीच्या बाबतीत जो निकष ठाकरेंनी लावायला हवा होता तो निकष लावला गेला नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा का? मला हे सांगा की जसं आता अभय देशपांडेंनी मुद्दा मांडलेला आहे की भाजपला लढत देणारा उमेदवार तिथं निवडणं गरजेचं होतं. ठाकरेंच्या उमेदवारांची निवड कुठेतरी चुकली, त्यांना काही गोष्टीत विषय दुसराच मांडायचा. अभयजी काय बोलले मी ऐकलं नाही. दोन्ही भावाने एकत्र यावं म्हणणारा मी पहिला माणूस. मला दरवाजेपर्यंत आणून सोडलं, म्हणजे थांबायचं तर थांब, बाहेर जा. मी किती योग्य होतो. जर राज ठाकरे एकटे लढले असते तर एकसुद्धा आलं नसतं. किमान भावाबरोबर गेल्यामुळे इज्जत वाचली. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी माझे आभार मानले पाहिजेत की मी त्यांना चांगला सल्ला दिला. पण ठाकरे त्यांना कुणाचा सल्ला आवडत नाही. एवढंच मला सांगायचं. पण तुम्ही जेव्हा नाराज झाला, तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, अमित ठाकरे स्वतः येऊन तुम्हाला भेटले होते, तरीसुद्धा असं काय घडलं की तुम्हाला तिथे थांबावंसं वाटलं नाही? नाही, यांची लक्षणं काँग्रेस आणि शरद पवारवर जाण्याची दिसली ते आम्ही कधीच मान्य करू शकत नाही. पण काँग्रेस आलीच नाही ना शेवटी. म्हणत शरद पवार तर होते ना, आम्ही जाऊच शकत नाही. काय मग काय स्ट्रॅटेजी घेतली पाहिजे होती? एक मनसेचे माजी नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? ते आता त्यांनी काय करायचं ते करावं. किमान मुंबई महानगरपालिकेत मनसेचं नाव जिवंत राहिलं एवढे त्यांनी उद्धव ठाकरेचे आभार मानले पाहिजे. नसतं ते सुद्धा राहिलं नसतं. आणि जर यांचे उमेदवार विक्रीसाठीच उपलब्ध आहेत तर लोक कशाला मत देतील? हे कधी विकले जाऊ शकतात हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. मुळात आळस हा त्यांना सगळ्यात नडलेला आहे.